ट्रान्सक्रिप्शनच्या नंतर जो RNA फ्रॅगमेंट तयार झाला आहे, जसं आपण काल डिस्कस केलाय, तर त्याच्यामधला RNA जो आहे दॅट RNA इट इज नॉन फंक्शनल. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये हायर ग्रुप कन्सिडर जर केला आपण, तर त्या हायर ऑर्गॅनिझम मध्ये RNA तयार झाल्यानंतर प्रोटीन सिंथेसिस मध्ये जो RNA तयार होतो दॅट RNA कॅन नॉट अंडरगो प्रोटीन सिंथेसिस. त्या RNA ला तुम्हाला सगळ्यात पहिले ऍक्टिव्ह करावं लागतं, त्याला प्रोसेसिंग करावं लागतं. जस्ट लाईक द इंडस्ट्री. जेव्हा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये एखादा प्रॉडक्ट बनवला जातो, कोणत्याही प्रकारचा एखादा माल वस्तू असेल, तर तो प्रॉडक्ट बिफोर मार्केटिंग अंडरगो प्रोसेसिंग, त्याला आपण काहीतरी प्रोसेसिंग करतो. क्लिनिंग म्हणा, क्लिअरिंग म्हणा, पॅकिंग म्हणा, व्हॉट एव्हर. तर ह्या सगळ्या ज्या प्रोसेस आहेत त्याला प्रोसेसिंग म्हणायचं आहे. जस्ट सिमिलर टू दॅट, RNA produced after the transcription it undergo a processing which is known as RNA processing. एक मुद्दा क्लिअर करायचा आहे, RNA प्रोसेसिंगची गरज फक्त आणि फक्त कोणत्या ऑर्गॅनिझम मध्ये? ओनली यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स मध्येच. कारण याच्यामधला जो DNA, जो जेनेटिक मटेरियल असेल, RNA असेल, इट इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड. आणि प्रोकॅरियोटिक सेल जर असतील तर त्याच्यामधला व्हेरी सिम्पल राहतो, जिनोमची साईज स्मॉल राहते आणि त्याच्यातल्या ज्या सिक्वेन्सेस राहतात, ऑल सिक्वेन्सेस आर ऑलवेज ऍक्टिव्ह. मग याच्यावरून एक मुद्दा क्लिअर होते की जो यूकॅरियोटिक RNA हा ऍक्टिव्ह नाही आहे. ऍक्टिव्ह का नसेल त्याला रिझन हे आहे की द RNA ऑफ यूकॅरियोटिक सेल आफ्टर ट्रान्सक्रिप्शन इट इज having two type of sequences, that is exons and introns. Exons and introns. Exons ला कन्सिडर करा तुम्ही एक्सप्रेसिव्ह सिक्वेन्सेस, किंवा याला आपण ऍक्टिव्ह म्हणू शकतो. आणि इंट्रॉन जे राहतात त्याला इंटरफिअरिंग सिक्वेन्सेस म्हणायचे. इंटरफिअरिंग सिक्वेन्सेस ऑर दे आर कॉल्ड एज इनऍक्टिव्ह सिक्वेन्सेस. डायग्राम ऑब्झर्व करा म्हणजे तुमच्या कन्सेप्ट लक्षात येईल. दिस कम्प्लीट पोर्शन इज कॉल्ड एज एक्झॉन. आणि याच्यामधला हा जो इंटरफिअरिंग पार्ट आहे, दॅट इंटरफिअरिंग पार्ट इज कॉल्ड एज इंट्रॉन, दॅट इज I. आपल्याला जो RNA बनवायचा आहे इट शुड बी कम्प्लिटली फंक्शनल. त्याच्यामध्ये फक्त अशा सिक्वेन्सेस असायला पाहिजे ज्यांनी कोड करायला पाहिजे, ज्यांनी प्रोटीन बनवायला पाहिजे, ज्यांनी ऍक्टिव्ह प्रोसेसमध्ये भाग घ्यायला पाहिजे. जो रिमेनिंग पार्ट आहे, जो नॉन फंक्शनल पार्ट आहे, जो इनऍक्टिव्ह पार्ट आहे, दॅट मस्ट बी कम्प्लिटली रिमूव्ह. त्याला रिमूव्ह करा. जो ऍक्टिव्ह पार्ट आहे त्याचाच तुम्ही यूज करा. ज्याचं तुम्हाला काहीतरी तुमच्या डेली लाईफमध्ये यूज असेल, तुम्ही तोच प्रॉडक्ट वापरा. ज्याची गरज नसेल, अनावश्यक असेल, वेस्ट असेल, त्याला आपण रिमूव्ह करतो. तीच प्रोसेस तुम्हाला RNA साठी यूज करायची आहे. ठीक आहे, कंटिन्यू करू आपण. आता ऍक्च्युली RNA प्रोसेसिंगचं मिनिंग काय जे आपल्या बुक मध्ये दिलं आहे ते, द प्रोसेस इन विच इनऍक्टिव्ह HNRNA. HNRNA चा अर्थ होतो हेटेरोजिनस न्यूक्लियर RNA. न्यूक्लियस मध्ये तयार होऊन राहिला, सो इट इज न्यूक्लियर. दोन टाईपच्या सिक्वेन्सेस राहतात म्हणून त्याला हेटेरोजिनस. सो इट इज HNRNA. इमॅच्युअर्ड RNA इट इज कन्वर्टेड इनटू मॅच्युअर्ड mRNA. देन इट इज कॉल्ड एज मॅसेंजर RNA. दिस इज युअर RNA प्रोसेसिंग. आता या RNA प्रोसेसिंग मध्ये 3 प्रकारच्या स्टेप्स राहतात. प्रोसेसिंग कसं करायचं एकदम सोप्या लँग्वेज मध्ये आहे. पहिली प्रोसेस आहे याच्यामधली कॅपिंग. सेकंड प्रोसेस लक्षात ठेवायची तुम्हाला स्प्लायसिंग. अँड थर्ड वन इज कॉल्ड एज टेलिंग. According to diagram, the 5' end it is considered as the cap. 3' end ला कन्सिडर करा टेल, बरोबर. आणि रिमेनिंग जो पोर्शन आहे त्याच्यामध्ये सिक्वेन्सेस राहतात एक्झॉन अँड इंट्रॉन. यातल्या ऍक्टिव्ह सिक्वेन्स कोणत्या? एक्झॉन. ज्यांना रिमूव्ह करायचं आहे, नॉन फंक्शनल आहेत त्या कोणत्या? इंट्रॉन. प्रोसेसिंग स्टार्ट करू आपण. आता कॅपिंग कसं होते, जेव्हा न्यूक्लियस मधून हा RNA सायटोप्लाझम मध्ये येईल, त्या सायटोप्लाझम मध्ये त्या RNA वर खूप सारे एन्झाईम्स ऍक्शन करू शकतात. और इव्हन न्यूक्लियस मध्ये एन्झाईम राहतात, न्यूक्लियस
विच कॅन डायरेक्टली डिस्ट्रॉय द आरएनए मॉलिक्यूल. तर म्हणून काय केलं जातं, या आरएनएचे जे दोन्ही एंड राहतात 5' अँड 3' एंड, बोथ एंड्स आर प्रोटेक्टेड. त्यांना प्रोटेक्ट केलं जातं. कसं प्रोटेक्ट कराल, तर सगळ्यात पहिले आपण पाहू कॅपिंग. ड्युरिंग कॅपिंग ॲट द 5' एंड देयर इज ॲडिशन ऑफ unusual nucleotide called as MGPPP. लक्षात ठेवायचं आहे, कॅपिंग मध्ये 5' एंडला काय ऍड केलाय, तर एक न्यूक्लियोटाइड ऍड केला, दॅट इज MGPPP. आणि याला रीड आउट कसं कराल, ते इट इज मिथिल किंवा मिथिलिनेटेड किंवा मिथाइलच म्हणा, मिथाइल ग्वानोसाइन ट्रायफॉस्फेट. जनरली आपण 4 नायट्रोजन बेस पाहतो, ऍडिनाइन, ग्वानाइन, सायटोसिन, थायमिन. जो ग्वानाइन आहे तो इथं एक त्याचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट राहतो, म्हणून त्याला अनयुज्युअल न्यूक्लियोटाइड म्हणायचं आहे. सो मिथिल ग्वानोसाइन ट्रायफॉस्फेट हा 5' एंडला ऍड केला जाईल. झाला सपोज ऍड, बाकीचा आरएनए ऍज इट इज आपण मांडू 3' एंड. परत त्याच्यामध्ये एक्झॉन आणि इंट्रॉन तसेच असतील, बरोबर. इथे इंट्रॉन, इथे इंट्रॉन आणि इथं इंट्रॉन. आता सेकंड प्रोसेस मध्ये हाच मुद्दा लक्षात ठेवायचा, दॅट इज स्प्लाइसिंग. स्प्लाइस म्हणजे काय, टू कट अँड रिमूव्ह. जो अनवॉन्टेड पार्ट आहे त्याला तुम्हाला स्लाइस अप करायचा आहे, रिमूव्ह करायचा आहे, कट ऑफ करायचा आहे. म्हणून म्हटलंय द प्रोसेस इन विच देयर इज रिमूव्हल ऑफ इंट्रॉन्स. रिमूव्ह कुठून राहिला, फ्रॉम द HNRNA. याचा अर्थ जेव्हा mRNA तयार होईल तेव्हा त्याच्यामध्ये हा सिक्वेन्स नसेल, कोणता, इंट्रॉन. म्हणून याच्यावरून दुसरी पण डेफिनेशन आहे, द सिक्वेन्सेस विच डू नॉट अपियर इन द मॅच्युअर्ड RNA आर कॉल्ड एज इंट्रॉन. द सिक्वेन्सेस विच आर अपियर्ड इन द मॅच्युअर्ड RNA आर कॉल्ड एज व्हॉट, एक्झॉन्स. अशा एक एक डेफिनेशन तुम्हाला सायमल्टेनियसली पण कव्हर करायच्या. ठीक आहे, आपण स्प्लायसिंग नावाची प्रोसेस पाहू. अँड ड्युरिंग स्प्लायसिंग व्हॉट इज हॅपनिंग, these introns are removed like this, and after their removal the exons are joined together by using ligase enzyme. जो तुम्हाला रेप्लिकेशन मध्ये मी सांगितलाय, डीएनए किंवा आरएनए मॉलिक्यूल मधल्या ज्या गॅप्स राहतात, दॅट आर सील्ड, दॅट आर फिल्ड, दॅट आर जॉइंड बाय युझिंग द एन्झाइम कॉल्ड एज लायगेज एन्झाइम. अर्थात इथं आरएनए लायगेज एन्झाइम असेल. सो बोथ एक्झॉन्स आर लायगेटेड and after that the RNA will be MGPPP. This is your 5' end. Now the RNA contain only exon, 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 exon and remaining 3' as it is. म्हणजे आपण 5' एंडला प्रोटेक्ट केलं, कॉल्ड एज कॅपिंग. मधातल्या इंट्रॉनला रिमूव्ह केलं, त्याला स्प्लायसिंग म्हटलं. आता फायनली जो कन्सेप्ट राहिला, इट इज टेलिंग. म्हणजे प्रोटेक्शन ऑफ व्हॉट, इट इज 3' एंड. आणि 3' एंडला काय ऍड केलं जाते, ऍट द 3' एंड देयर इज ऍडिशन ऑफ ऍडिनिलेट रेसिड्यूज. हे सगळे शब्द तुमच्याकरता नवीन आहेत. आरएनए डीएनए असो, त्यांचं ऍक्टिव्हेशन नायट्रोजन बेसवरच डिपेंड राहते. जसं 5' एंडला आपण ग्वानाइन ऍड केला, फक्त ग्वानाइन न म्हणता त्याला आपण अनयुज्युअल न्यूक्लियोटाइड म्हटलं, मिथिल, ग्वानोसिन अँड व्हॉट एव्हर. तसंच 3' एंड्स आहे. प्रोटेक्शन इज कॅरिड आउट बाय युझिंग द नायट्रोजन बेस. फक्त त्याला ऍडिनाइन न म्हणता ऍडिनिलेट रेसिड्यू शब्द वापरायचा आहे. ओके, सो मेनी ऍडिनाइन आर ऍडेड, मेनी ऍडिनाइन आर ऍडेड ऍट द 3' एंड. खूप सारे आहेत म्हणून त्याला आपण नाव देऊ पॉली ऍडिनिलेशन. इट इज कॉल्ड एज पॉली ऍडिनिलेशन, किंवा काही बुक मध्ये असे म्हणलाय, इट इज पॉली ए टेल. In this way we have protected the complete RNA. 5' एंडला प्रोटेक्शन केलं कॅपिंग, 3' एंडला प्रोटेक्शन केलं टेलिंग, and removal of intron called as splicing. Now your RNA, it is called as matured, it is active, it is functional, and perfectly it is called as messenger RNA. आता आरएनए मध्ये जो कन्सेप्ट आहे तो फक्त मेसेज असेल, आणि मेसेजचा अर्थ आहे फक्त आणि फक्त प्रोटीन बनवणं. त्याच्यामध्ये दुसरा कोणताही कन्सेप्ट नसेल, नो एनी इंटरफेरिंग सिक्वेन्स. दिस इज कॉल्ड एज आरएनए प्रोसेसिंग. आता लक्षात आलं असेल का युकॅरियोटिक सेलमध्ये कोणती प्रोसेस डायरेक्ट घडत नाही.
एव्हरी प्रोसेस इज स्टेप वाईज ऑकर. हा झाला एमआरएनएचा कन्सेप्ट. ठीक आहे. या बोर्डवरचं तुम्हाला काही लिहायचं असेल तर 2 मिनिटात तुम्ही लिहू शकता. किंवा स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल. पण आता आपण एक समोरचा मुद्दा क्लिअर करू. प्रोटीन सिंथेसिस चालू आहे, पण त्याच्यामध्ये सध्या आपण ट्रान्सक्रिप्शन पर्यंतच आहे. ट्रान्सलेशनची प्रोसेस जी आहे एमआरएनए टू प्रोटीन, हा कन्सेप्ट शिकण्याच्या अगोदर बरेचसे कन्सेप्ट आहेत. आता एमआरएनए मॉलिक्यूल तयार झाला, परत एकदा आपण त्याला ड्रॉ करू. रोल ऑफ एमआरएनए अर्थात इन प्रोटीन सिंथेसिस. एमआरएनए कंटेन 2 free end 5' and 3'. आता याच्यामधला जो पूर्ण सिक्वेन्स आहे याच्यात एक्झॉन्स आहेत, हे तुम्हाला पहिले सांगितलं मी. एमआरएनए कंटेन ओनली अँड ओनली एक्झॉन्स. पण आता हे एक्झॉन म्हणजे ऍक्च्युली काय, त्यांची अरेंजमेंट कशी राहते आणि डीएनए आरएनएच्या मधला डिफरन्स पण तुम्हाला इथे लक्षात येऊन जाईल का कन्सेप्ट कसा राहतो, एमआरएनए मधले सिक्वेन्सेस कसे राहतात. आता पाहून घ्या. द सिक्वेन्सेस ऑन द एमआरएनए आर प्रेझेंट इन दी ग्रुप ऑफ 3 letters. समजा मला इथं एक स्ट्रँड ड्रॉ करायचे आहे. जसं तुम्हाला माहित आहे डीएनए असो का आरएनए, स्ट्रँड इज मेड अप ऑफ नायट्रोजन बेसेस. तर इथं मी नायट्रोजन बेसेस मांडतो. फक्त त्या 3 ग्रुपच्या फॉर्म मध्ये मांडायच्या, लाईक दिस. AUG. इथं पण सिक्वेन्स असेल. ओके. UAA. आता हे कन्सेप्ट काय पहा. रोल ऑफ एमआरएनए प्रोटीन सिंथेसिस मध्ये फार महत्वाचं राहते. ऍक्च्युली नॉन जेनेटिक आरएनए, एमआरएनए, टी अँड आरआरएनए, तिन्ही आरएनएचा रोल आहे. एक मेसेज पास करतो एमआरएनए, एक अमिनो ऍसिड ट्रान्सफर करतो टीआरएनए, आणि एक रायबोझोमला बाइंड अप करतो त्याला आरआरएनए. तर ते आपण ट्रान्सलेशन मध्ये पोहोचू, पण इथं एमआरएनएचं महत्वाचं आहे. सो एमआरएनए कंटेन नायट्रोजन बेसिस और न्यूक्लियोटाइड इन द ग्रुप ऑफ 3 letters. आणि 3च लेटरचे का राहतात, हाही मुद्दा आजच क्लिअर करायचा आहे. पहिले आपण या लेटरची माहिती घेऊन घेऊ. द ग्रुप ऑफ 3 letters present on mRNA are called as codon. If they are plural, many, they are called as codons. आता लक्षात ठेवायचं आहे, कोडॉन म्हणजे काय, कोडेड इन्फॉर्मेशन. जशी डीएनए मध्ये नायट्रोजन बेसेस किंवा सिक्वेन्सेस म्हणतो आपण, ती एक कोडेड इन्फॉर्मेशन आहे. जसं आपण पासवर्ड म्हणतो, एक पर्टिक्युलर इन्फॉर्मेशनची विशिष्ट व्यक्तीलाच माहित राहते, तशीच एमआरएनएची इन्फॉर्मेशन आहे. न्यूक्लियोटाइड आर अरेंज इन द ग्रुप. 3चा एक ग्रुप असेल आणि एका ग्रुपला म्हणायचं आहे कोडॉन. आता याचा बेनिफिट काय, अ सिंगल कोडॉन कॅन स्पेसिफाय a particular amino acid. You should note that cytoplasm contains 20 types of amino acid, and for formation of a particular protein it requires the sequence. मग तो सिक्वेन्स कसा असला पाहिजे, फर्स्ट क्रमांकावर कोणता अमिनो ऍसिड असायला पाहिजे, सेकंड कोणता असायला पाहिजे, लास्ट कोणता असायला पाहिजे, किती अमिनो ऍसिड असायला पाहिजे, हा पूर्ण सिक्वेन्स डिसाइड करणं त्याला म्हणतात स्पेसिफाय करणं. एक कोडॉन, आता हा काही फिक्स नाही आहे, एक कोडॉन जास्त अमिनो ऍसिडला स्पेसिफाय करू शकते, पण एक कन्सिडर करा की एक कोडॉन असेल तो एका अमिनो ऍसिडला काय करतो, स्पेसिफाय. असे एमआरएनए मध्ये मल्टिपल कोडॉन्स असतील. ओके. अँड ऑल द कोडॉन्स ऑन एमआरएनए आर निडेड टू फॉर्म अ पर्टिक्युलर प्रोटीन. यालाच जेनेटिक कोड म्हणतात. म्हणजे कन्सेप्ट लक्षात घ्यायचं तुम्हाला, कोडॉन्स ऑन एमआरएनए, कोडॉन्स ऑन एमआरएनए फॉर्म what they form the genetic code. याच्या प्रॉपर्टी जे आहेत ते आपण नंतर बघू. सुरुवातीला आपण स्ट्रक्चर ऑफ एमआरएनए पाहून घेऊ. पहा, आता हे जे कोडॉन्स राहतात, ग्रुप ऑफ 3 letters. ठीक आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो ट्रिपलेट. व्हॉट दे आर कॉल्ड एज ट्रिपलेट्स. तर फिक्स लक्षात ठेवायचं आहे, ऍट 5' end there is a AUG, adenine, uracil and guanine. RNA म्हणजे थायमिन इज रिप्लेस बाय युरासिल. तर AUG हा फिक्स कोडॉन असेल.
आणि फिक्स काय आहे, बिकॉज AUG आपण त्याला नाव देऊन टाकू, ऍट 5' एंड देयर इज अ स्टार्ट कोडॉन, किंवा त्यालाच म्हणतात इनिशिएशन कोडॉन. नावावरूनच लक्षात येत असेल तुमच्या का जो काहीतरी इनिशिएशन प्रोसेसला स्टार्ट करेल, प्रोटीन फॉर्मेशन करता काय पाहिजे, अमिनो ऍसिड. फर्स्ट अमिनो ऍसिडला स्पेसिफाय करते, म्हणून त्याला म्हणायचं आहे कोणता कोडॉन, स्टार्ट कोडॉन. कोणता असेल तर इट इज AUG. आणि याचं वर्किंग जर पाहिलं आपण, काय स्पेसिफाय करायला पाहिजे, अमिनो ऍसिड. आता कोणता अमिनो ऍसिड ते लक्षात ठेवा. AUG स्पेसिफाय फर्स्ट अमिनो ऍसिड, दॅट इज मिथिओनाइन. काय म्हणायचं त्याला, मिथिओनाइन. यू कॅरोटिक सेल मध्ये मिथिओनाइन आणि प्रो कॅरोटिक सेल जर असेल तर त्याला म्हणतात एन फॉर्मिल मिथिओनाइन. MET हा एक त्याचा शॉर्ट फॉर्म आहे, अमिनो ऍसिडचा शॉर्ट फॉर्म. ते आपण जेनेटिक कोड मध्ये कन्सेप्ट क्लिअर करू. तर हा झाला तुमचा AUG, याला आपण स्टार्ट कोडॉन म्हटलं किंवा इनिशिएशन. त्याच्यानंतर इथं जर प्रोसेस स्टार्ट झाली, पहिला कोडॉन, दुसरा कोडॉन, तिसरा, चौथा, पाचवा, अप टू मेनी, आणि कम्प्लीट कोडॉन रीड आउट झाले, काय एक अमिनो ऍसिडचा काय तयार होईल, सिक्वेन्स. अँड फायनली ही प्रोसेस स्टॉप होईल. इथं कॅप आहे, प्रोसेस स्टार्ट झाली, इथं टेल आहे, प्रोसेस शुड बी स्टॉप. मग 3' एंडला असा एक कोडॉन अवेलेबल आहे जो कोडॉन त्या प्रोसेसला स्टॉप करते, अँड दॅट कोडॉन इज कॉल्ड ॲज, इथं याला स्टार्ट म्हटलं, तिथं काय म्हणायचं आहे, स्टॉप कोडॉन. करेक्ट. ॲट आपण इथं नाव त्याला स्टॉप कोडॉन. इथं इनिशिएशन लेबल केलं आपण, इथे द्यायचं आहे टर्मिनेशन कोडॉन. आणि टर्मिनेशन कोडॉन 3 टाइपचे राहू शकतात. इट मे बी UAA, इट मे बी UAG, और इट मे बी UGA. आणि तीनही कोडॉन काय करतात, कॅन नॉट स्पेसिफाय एनी अमिनो ऍसिड. अमिनो ऍसिड स्पेसिफाय होणार नाही, म्हणजे कोणत्याही प्रकारचं सिग्नल लागणार नाही, अँड द प्रोसेस विल फायनली स्टॉप. म्हणून त्या कोडॉनला म्हणायचं तुम्हाला स्टॉप कोडॉन. इथे तुम्ही लेबल पण करू शकता, दिस इज युअर स्टॉप कोडॉन, दिस इज युअर स्टार्ट कोडॉन, अँड रिमेनिंग ऑल आर कॉल्ड एज ट्रिपलेट कोडॉन. ओके. आता एक शेवटचा कन्सेप्ट, okay, specify a particular amino acid. हे झालं स्ट्रक्चर ऑफ mRNA. नाउ एक्सेप्ट स्टॉप कोडॉन और टर्मिनेशन. स्टॉप कोडॉन सोडून बाकी सर्व जे कोडॉन्स राहतात जे पर्टिक्युलर अमिनो ऍसिडला कोड करतील, विच हॅव द इन्फॉर्मेशन फॉर अ पर्टिक्युलर अमिनो ऍसिड, अशा सर्व कोडॉनच्या ग्रुपला तुम्हाला कन्सिडर करायचा आहे सेन्स कोडॉन. दे आर कॉल्ड ॲज सेन्स कोडॉन. म्हणजे स्टार्ट पासून तर या स्टॉप पर्यंत, इथपर्यंत जेवढे कोडॉन येत असतील 20, 30, 40, 50 जे असेल ते ऑल कोडॉन्स आर कॉल्ड ॲज सेन्स कोडॉन. आणि इथं प्रोसेस स्टॉप होते, म्हणजे UAA कोडॉन डू नॉट हॅव इन्फॉर्मेशन ऑफ द अमिनो ऍसिड, म्हणून त्याला नाव द्यायचं तुम्हाला नॉन सेन्स कोडॉन. व्हॉट दे आर कॉल्ड ॲज नॉन सेन्स कोडॉन. इन दिस वे mRNA प्रोव्हाइड द मेसेज. म्हणजे तुम्हाला जर पेपरमध्ये विचारलं व्हॉट काइंड ऑफ मेसेज द mRNA possess, the mRNA contain message of codon, it contain the message of nitrogen bases, it contain the message of protein synthesis. Okay, so in protein synthesis we have completed 2 topics. First was the transcription. DNA पासून काय बनला, RNA बनला. कसा बनला होता हा कन्सेप्ट काल आपण डिटेल पाहिला. 3 प्रोसेस पाहिल्या होत्या, इनिशिएशन, इलॉंगेशन, टर्मिनेशन. कोणता एन्झाइम इन्व्हॉल्व असतो, RNA पॉलिमरेज. आज जे पाहिला आपण, जो RNA बनला इट इज इनएक्टिव्ह, त्याला प्रोसेसिंग कसं करा, ऍक्टिव्ह कसं करा, फंक्शनल कसं करा, त्याला म्हणायचं RNA प्रोसेसिंग. त्याच्यामध्ये 3 स्टेप राहिल्या, कॅपिंग, स्प्लायसिंग आणि टेलिंग. 5' एंडचं प्रोटेक्शन कॅपिंग, इंट्रॉनला रिमूव्ह केलं स्प्लायसिंग, 3' एंडला प्रोटेक्शन केलं टेलिंग. आणि जो RNA तयार झाला त्या mRNAचं स्ट्रक्चर अशा टाईपचं राहते.
तीन लेटरच्या ग्रुपनं प्रेझेंट राहतील. कोण? नायट्रोजन बेसिस, त्याला म्हणायचं आहे कोडॉन, स्टार्ट कोडॉन, स्टॉप कोडॉन, सेन्स कोडॉन आणि नॉन सेन्स कोडॉन. ओके. आता याचा जो रिमेनिंग पार्ट आहे जेनेटिक कोडचा तो आपण उद्याला कंटिन्यू करू. ओके. थँक्यू.